जय शिवराय मित्रांनो राज्यात शेतकरी कर्जमाफी अर्थात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू आहे। शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत, परंतु यादीमधील रक्कम आणि शेतकऱ्याच्या पोर्टलवरती दाखवलेली रक्कम आणि शेतकऱ्याच्या मूळ कर्जाची असलेली रक्कम याच्यामध्ये तफावत आहे। आणि याच अनुषंगाने शेतकऱ्यांच्या माध्यमातून अद्याप ही केवायसी करायला सुरुवात केलेली नाही किंवा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून या केवायसी करत असताना ग्रीव्हरन्स बुक केलेले आहेत। आणि याच पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात याच्या विरोधात एक रोष निर्माण झालेला आहे। विविध लोकप्रतिनिधी असतील, शेतकरी संघटना असतील, यांच्या माध्यमातून आता प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे। कृषी मंत्र्यांकडे देखील याच्या संदर्भातील तक्रार गेलेली आहे। याच पार्श्वभूमीवरती आता सहकार विभागाच्या माध्यमातून काही महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे। याच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचं असं पत्रक समोर आलेलं आहे आणि या सर्वांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, सहकार विभागाच्या माध्यमातून, सहकार आयुक्तांच्या माध्यमातून जी काही रक्कम दाखवली जाते त्या रकमेचं कॅल्क्युलेशन वगैरे सुरू आहे। त्याच्यामध्ये बँकेच्या माध्यमातून काही कॅल्क्युलेशन करण्यात आलेले आहे, तर त्यातली रक्कम जी काही असेल ती बँकेच्या माध्यमातून माफ केली जाणार आहे, अशा प्रकारची माहिती दिलेली आहे। शेतकऱ्यांनी केवायसी करावी आणि शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंतची कशी केली तरी कर्जमाफी केली जाणार आहे, त्याच्यामुळे घाबरून न जाता केवायसी करावा असं आवाहन केलेलं आहे। आणि याच सोबत बँकर समितीचे एक अतिशय महत्त्वाचं असं पत्रक समोर आलेले, ज्या पत्रकाच्या माध्यमातून बँकेच्या माध्यमातून कमी करण्यात आलेली रक्कम ही कशा प्रकारे कमी केली जाते हे या ठिकाणी समोर आलेले आहे। राज्यामध्ये जी काही कर्ज खाती आता 2019 पासून थकीत आहे, त्यातली बरीच सारी कर्ज खाती ही एनपीए मध्ये गेलेली आहेत आणि याच एनपीएच्या कर्ज खात्याबाबत कशा प्रकारे रक्कम कॅल्क्युलेशन करावे याच्या संदर्भातील स्पष्ट सूचना या पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। याच्या संदर्भातील हे पत्रक आपण पाहू शकता, ज्या पत्रकामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी काढण्यात आलेला जीआर 2 जून 2026च्या जीआरचा रेफरन्स याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। या कर्जमाफीच्या जीआरच्या अनुषंगानं 3 जून 2026 रोजी बँकासोबत झालेली जी काही बैठक आहे, या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँकामधील थकीत एनपीए खात्याच्या बाबतीत एनपीए झाल्याच्या तारखेपासून विशिष्ट टक्केवारीनुसार कर्ज खात्याचा निपटारा अर्थात वन टाइम सेटलमेंट करण्याच्या संदर्भात निर्देश देण्यात आलेले आहेत। ज्याच्यामध्ये कर्ज खातं जर 30 सप्टेंबर 2021 पूर्वी एनपीए झालेलं असेल किंवा त्या दिवशी एनपीए झालेलं असेल तर एनपीए तारखेच्या लेजर बॅलन्सच्या 35% पर्यंत सेटलमेंट केली जाणार आहे। 1 ऑक्टोबर 2021 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत कर्ज खातं एनपीए झालेलं असेल तर 45% सेटलमेंट केली जाणार आहे। 1 ऑक्टोबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत कर्ज खातं एनपीए झाले असेल तर 55%, 1 ऑक्टोबर 2023 ते 24 पर्यंत 70% आणि 1 सप्टेंबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत एनपीए झाला असेल तर लेजर बॅलन्सच्या 85%, अशा प्रकारे ही सेटलमेंट केली जाणार आहे। आता उदाहरणार्थ जर एखादं कर्ज खातं 1,60,000 रुपये कर्ज असेल आणि ते कर्ज खातं जर 30 सप्टेंबर 2022 ला एनपीए झाला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 72,000 रुपयाची शेतकऱ्याला कर्जमाफीची रक्कम दाखवणार आहे। वरची जी काही 88,000ची रक्कम असेल ती बँकेच्या माध्यमातून सॅक्रिफाईस अर्थात सूट दिली जाणार आहे। आणि जर ते कर्ज खातं 1 ऑक्टोबर 2022 नंतर जर थकीत असेल तर त्याला 55%ची सूट दिली जाणार आहे। अर्थात जर ते कर्ज खातं 30 सप्टेंबर 2023 ला एनपीए झाला असेल तर त्या कर्ज खात्यामध्ये शेतकऱ्याला 88,000 रुपयाची सेटलमेंट असणार आहे, बँकेकडून 72,000 रुपयाची सूट मिळणार आहे। अशा प्रकारे हे नवीन याच्यामध्ये काही सेटलमेंट केले जाणार आहेत आणि या सेटलमेंटच्या माध्यमातून ही कर्जमाफीची प्रक्रिया सध्या सुरू आहे। त्याच्यामुळे जे काही रकमामध्ये तफावत दिसते ती तफावत या ठिकाणी दिसून येते। 30 सप्टेंबर 2021 पर्यंत 65% सूट असणारे 35% रक्कम शेतकऱ्याला भरावी लागणार आहे। 22 पर्यंत 45% रक्कम भरावी लागेल, 55%, 70% आणि 85% अशा रक्कम असणार आहेत आणि त्यानुसार ते वेगवेगळी रक्कम आता या ठिकाणी शेतकऱ्यांना दिसते। त्यामुळे जी काही रक्कम दिसते ती त्या ठिकाणी ओटीएस घेतल्यानंतर एनपीए ची जी काही सूट मिळाली त्या सुटीनंतरची रक्कम आहे। त्याच्यामुळे तुम्ही जी काही रक्कम दिसते त्याची केवायसी करून घ्या, उर्वरित रकमेची तुम्हाला बँकेच्या माध्यमातून कर्जमाफी दिली जाणार आहे। अशा प्रकारचे निर्देश, अशा प्रकारची जी काही माहिती आहे ती त्या पत्राच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आपण आपली केवायसी करू शकता आणि अशाच प्रकारे आता केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आले आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर कर्जमाफी ही 2 लाखापर्यंतची दिली जाणार आहे। त्याच्यामुळे 2 लाखाच्या आतली जी काही कर्ज येतं त्या कर्जामध्ये जर अशी काही तफावत दिसत असेल तर घाबरू नका, आपली केवायसी करून घेण्याचा प्रयत्न करा।
आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही तुमचा ग्रीव्हन्स बुक करू शकता किंवा आपल्या तहसीलदार कार्यालयामध्ये आपल्या याच्या संदर्भातील लेखी तक्रार देऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी माहिती समोर आली आहे जी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.